तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन ज्ञान संपादन करून आपले उज्ज्वल भविष्य साकार करावं। खडतर परिश्रमातूनच विद्यार्थ्यांची जळणघळण होत असल्याचं प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे संचालक तथा केला आणि छोडिया सहकार विद्या मंदिरचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांनी व्यासपीठावरून बोलताना केलं। जळगाव जामोद शहरातील केला आणि छोडिया सहकार विद्या मंदिरात 28 मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या गुणगौरव बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी ते आपल्या अध्यक्ष भाषणातून बोलत होते। याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, राजेश लोहिया, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे, मनीष मसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून झालेली आहे। या कार्यक्रमात शाळेमध्ये वर्षभर पार पडलेल्या विविध स्पर्धा व घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता आमचे प्रतिनिधी वैभव वळवदे, जळगाव। आणि त्यांची आत्महत्या भविष्यवाणी पाहत आहे अशी माझ्यासमोर सर्व विद्यार्थी खरंच तुम्हाला सर्व वाटत आहे। मी इथे आहे पण तुम्ही जी संधी मला जी मिळाली त्या संधीचे समाधान आहे पण तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी संपूर्ण पद्धत दिली आहे त्या संधीचे सोडवणे करण्याची संधी तुमच्याकडे आहे आणि अनेक चांगल्या संधी फक्त गावात नव्हे, फक्त राज्यात नव्हे, फक्त देशात नव्हे तर जगभर तुमच्यासाठी वाटतात। आणि तुम्हाला आता एका प्रश्नाचं उत्तर मिळेल, आज मेहनत करून उद्याचं भविष्य उज्ज्वल बनवायचं की आज आळशी घालून उद्या अंधकाराने मिळवलं आणि या प्रश्नाचं उत्तर मला वाटते सरकारच्या विद्यार्थ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही की अगदी सहजपणे आणि अचूकपणे हे समजू शकतात की आज आम्हाला निवडणूक उद्या आमचं भविष्य उज्ज्वल करायचं। आज बक्षीस वितरणाने पुष्कळाला बक्षीस मिळतील पण त्यांना मिळते त्यांच्या बक्षिसाची संधी गेलेली आहे पण त्यांना मिळणारे त्यांच्यासाठी ही संधी अजूनही काय त्यामुळे त्यांच्यासाठी अजूनही संधी काय बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करू त्यांचं आजीवन नियोजन करतो आणि आता ज्यांना मिळाले त्यांचं सुद्धा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुम्हाला आनंद मिळावा बक्षीस मिळत राहते। आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुम्हाला आनंद मिळावा आणि तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी यशस्वी आणि भविष्य घेऊन यावा। तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी यश, कीर्ती आणि भविष्य घेऊन यावा। आता अनेक विषय आहेत पण आज बोलण्यासारखा विषय नाहीये। आधी मला बोलायचं होतं राजू ठाकरे वडगावचे आणि सदस्य होते। अचानक आज त्यांचं अमरावतीला निधन झालं त्याच्यामुळे फार अपेक्षा आता उपस्थित आहे। मला तुमच्या मुलाबाळांचं जावं लागेल तुमच्या आता सुरुवातीला माफी मागतो तुमचं सगळं पुढे सगळं बघण्यासाठी कदाचित मी पुन्हा वेळ घेऊ शकणार नाही। आपण सगळ्या पद्धतीने परिवाराच्या त्यांना राजू ठाकरेंना त्या आपल्या वडीलपणाची साठी सरकारकडून बुलढाणासाठी नेहमीच सर्व माझ्या मागे होते। आपण सर्व पद्धतीने मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करू शकतो।